6.1 सराव सत्र आपला झालेला आहे. आपण 6.2 कडे आपण जाऊया. आपण एक गुणधर्म बघितला की वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर जो आपण लंब टाकतो तो जीवेला दुभागतो आणि त्याच्यावरून आपण पायथागोरस थेरम वगैरे आपण त्याच्या बघितलेलं होतं की पायथागोरस सूत्र वापरून आपण कशा प्रकारे ते सगळं शोधणार आहोत. 6.1 आपण बघितलेला होता. आता आपण 6.2 कडे जाणार आहोत. आता 6.2 धर्माचा एकरूप जीवांचे गुणधर्म आहेत आपल्याला. तर एकरूप जीवांचे गुणधर्म काय आहेत? एकरूप जीवांचे गुणधर्म जे आहेत ते काय आहेत ते आपण बघणार आहोत. एकरूप जीवांचे गुणधर्म जे आहेत ते आपल्याला म्हणजे काय, तर समजा एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये समजा वर्तुळाचा केंद्रबिंदू आपण काढूया. तो समजा वर्तुळाचा केंद्रबिंदू. आता या वर्तुळामध्ये ना समजा दोन जीवा आहेत. एक ही समजा ए बी जीवा आणि दुसरी आहे समजा ही पी क्यू जीवा. आता या दोन्ही जीवा समजा एकरूप आहे जीवा. जीवा ए बी एकरूप जीवा पी क्यू. दोन्ही जीवा समजा एकरूप आहेत. जर दोन जीवा एकरूप असतील की नाही एकाच वर्तुळात हा शब्द फार महत्वाचा आहे. कारण दोन वेगवेगळे वर्तुळ असतील तर त्याच्यात हा नियम नाही लागू. एकाच वर्तुळात किंवा एकरूप वर्तुळात, म्हणजे दोन वर्तुळ जर असेल तर ती एकरूप असली पाहिजे. नाहीतर मग एकाच वर्तुळात जर दोन जीवा एकरूप असतील तर त्यांचं केंद्रापासूनच जे अंतर आहे, आता केंद्रापासूनच त्यांचं अंतर म्हणजे आता समजा हा केंद्रबिंदू आहे ओ, तर ओ पासूनच ए बी जीवेचं अंतर म्हणजे लंबांतर असतं. समजा हे ओ एम आहे आणि पी क्यू जीवेचा केंद्रापासूनच अंतर, हे लंबांतर असं तेच अंतर असतं. म्हणजे जे आपण लंब टाकतो की नाही तेच त्या बिंदूचं केंद्रापासूनच अंतर असतं. ओ एन. ओ एम आणि ओ एन काय आहे, तर ओ एम जे आहे ते जीवा ए बी चे केंद्रापासूनचे अंतर आहे. आणि ओ एन काय आहे, ओ एन जे आहे ते जीवा पी क्यू चे केंद्रापासूनचे अंतर. ओ एन जीवा एबी चे केंद्रापासूनचे अंतर आणि ओ एन जीवा पी क्यू चे केंद्रापासूनचे अंतर. केंद्रबिंदू ओ आहे. मग आपल्याला हा जो एक प्रमेय आहे तो आपल्याला काय सांगतो की जर जीवा एकरूप असतील की नाही, जीवा दोन समजा या एकरूप आहेत ए बी आणि पी क्यू, तर त्या जीवा एकरूप जीवा जर आहेत की नाही तर त्या केंद्रापासून समान अंतरावर असतात.
म्हणजे हे जे अंतर आहे ना त्यांचं केंद्रापासूनच ते सारखं असतं. म्हणजे OM आणि ON सारखं असणं. कधी जर जीवा एकरूप आहे, जर AB आणि PQ जीवा एकरूप आहे, तर त्या केंद्रापासून वेगवेगळ्या सॉरी सारख्या अंतरावर असणं. त्याच्यासाठी जीवा एकरूप असणं गरजेचं आहे. कळलं का? जर जीवा एकरूप आहेत तर त्या केंद्रापासून समान अंतरावर असतात. जर जीवा एकरूप आहेत तर त्या केंद्रापासून समान अंतरावर असतात. याचा अर्थ काय की जर जर जीवा एकरूप तर तर काय त्या जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात. जर जीवा एकरूप तर त्या जीवा केंद्रापासून समान अंतरावर. आणि त्याचा जो व्यत्यास आहे तो पण ट्रू आहे, तो पण सत्य आहे. आता व्यत्यास काय की जर दोन जीवा आपण व्यत्यास मध्ये काय करतो, जरच्या पुढचं विधान तर मध्ये जातं. म्हणजे हे विधान तरच्या पुढे जाईल, इकडे जाईल, आणि हे विधान इकडे येईल. म्हणजे जरच्या पुढे तर हे विधान येईल. जर त्या जीवा केंद्रापासून जर दोन जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतील ना तर त्या जीवा एकरूप असतात, असा व्यत्यास आहे. जर दोन जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतील तर त्या जीवा तर त्या जीवा एकरूप असतात. म्हणजे दोन जीवा जर केंद्रापासून समान अंतरावर आहेत, म्हणजे समजा मी तुम्हाला सांगितलं असं की एक आकृती दिली, एक वर्तुळ काढलं आणि त्या वर्तुळामध्ये समजा दोन जीवा मी काढलेल्या आहेत. समजा XY आहे, हे समजा LM आहे, हा केंद्र आहे. तर जीवा XY चे केंद्रापासूनचं अंतर PQ आहे आणि जीवा LM चं केंद्रापासूनचं अंतर PR आहे. तर समजा हे दोन अंतर सारखी आहेत, म्हणजे दोन जीवांची केंद्रापासूनची अंतर जर सारखी आहेत ना, म्हणजे जर PQ आणि PR सारखा आहे ना, तर काय, तर जीवा एकरूप असतात. म्हणजे केंद्रापासून जर ज्या समदूर आहेत ना, ज्या केंद्रापासून समान अंतरावर आहेत ना, त्या जीवा एकरूप असतात. तर जीवा XY एकरूप जीवा LM. जर PQ आणि PR सारखा असेल ना, PQ आणि PR एकरूप असेल ना, तर जीवा XY आणि जीवा LM एकरूप असतात. कळलं? म्हणजे कोणत्याही दोन जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतील तर त्या जीवा एकरूप असतात, असा त्याचा अर्थ होतो. मग याचा अर्थ काय आहे, समजा तुम्हाला दोन एकरूप जीवा दिलेल्या आहेत आणि त्याचं एकापासूनचं अंतर दिले. समजा या दोन एकरूप जीवा आहेत, XY आणि LM समजा एकरूप आहे, तर PQ आणि PR एकरूप असणार. आणि जर PQ आणि PR एकरूप असेल तर XY आणि LM सुद्धा एकरूप असणार. थोडक्यात दोन्ही वायसे वर्सा दोन्हीकडून एकरूप, दोन्हीकडून ती गोष्ट सत्य आहे. जर जीवा एकरूप तर त्यांचं केंद्रापासूनचं अंतर सारखं, आणि जर केंद्रापासूनचं अंतर जीवांचं सारखं आहे तर त्या जीवा एकरूप असतात, असा त्याचा अर्थ आहे. तर याचा आपल्याला उपयोग करून गणित आपल्याला सोडवायचे 6.2 मध्ये. हे बघा, आपण जे प्रमेय शिकलो ते हे आहे प्रमेय. एकाच वर्तुळातील एकरूप जीवा, म्हणजे एकाच वर्तुळात, हा शब्द फार महत्वाचा आहे, वर्तुळ एकच पाहिजे. एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात.
एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात, हे आपण बघितलं. आता त्याचा व्यत्यास काय आहे? तर व्यत्यास पण काय म्हटलं, एकाच वर्तुळातील केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात. म्हणजे ज्या समान अंतरावर असतात त्या एकरूप असतात, आणि ज्या एकरूप असतात त्या समान अंतरावर असतात, असं. आता याच्यावरून आपल्याला गणित सोडवायचे. 6.2. तर पहिलं गणित काय आहे की एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. त्या वर्तुळात प्रत्येकी 16 सेमी लांबीच्या 2 जीवा आहेत. आता 16 सेमी, प्रत्येकी 16 सेमी लांबीच्या 2 जीवा आहेत. 2 जीवा ज्या आहेत त्या दोन्ही पण 16 सेमी लांबीच्या आहेत. याचा अर्थ त्या जीवा एकरूप आहेत. दोन्ही जर 16 सेंटीमीटरच्या आहेत, त्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे आणि 2 जीवा आहेत ज्यांची लांबी 16 सेमी आहे. जर त्यांची लांबी समान आहे याचा अर्थ त्या एकरूप आहेत जीवा. तर त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असतील? केंद्रापासूनचं त्या दोघांचं पण अंतर आपल्याला विचारलंय. आता केंद्रापासून दोघांचं अंतर जर काढायचंय तर दोघांचंही अंतर शोधायची गरज नाही. एकाचं अंतर काढलं तरी दुसऱ्याचं अंतर आपलं तेच असू शकतं. म्हणजे तुम्हाला इथे समजा ही आकृती आपण कन्सिडर केली तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे की या 2 जीवा एकरूप दिलेल्या आहेत. याच्यामध्ये आकृतीमध्ये जीवा कोणत्या दिसत आहेत? आपण दुसरं वर्तुळ काढू एका बाजूला, म्हणजे आपल्याला सिद्ध करायला हवं. गणित सोडवायला नाही, वर्तुळ आपण एका बाजूला काढू. समजा हे वर्तुळ आहे, ह्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे समजा पी, आणि या पी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये 2 जीवा आहेत. समजा ही ए बी आहे आणि ही दुसरी समजा एल एम आहे. आणि या दोन्ही जीवांची लांबी 16 सेंटीमीटर आहे. जीवा ए बी आणि जीवा एल एम, दोन्हीची जी लांबी आहे, लांबी ही दोन्हीची लांबी 16 सेंटीमीटर आहे. आता दोन्हीची लांबी 16 सेंटीमीटर आहे याचा अर्थ काय की त्या जीवा एकरूप आहेत. त्या जीवा काय आहेत? एकरूप आहेत. काय आहेत? एकरूप. आणि जर जीवा एकरूप आहेत तर त्यांचं केंद्रापासूनचं अंतर सारखं असणार आहे. मग त्यांचं केंद्रापासूनचं अंतर मी इथे काढलं नाही, आपण काढूया. केंद्रापासूनचं अंतर इथं समजा ह्याचं आहे पी क्यू आणि हिचं केंद्रापासूनचं अंतर आहे समजा पी आर. आता जर ए बी आणि एल एम एकरूप आहेत, म्हणजे 2 जीवा एकरूप आहेत जर, तर त्यांचं केंद्रापासूनचं अंतर पण एकरूपच असणार. म्हणून पी क्यू आणि पी आर सुद्धा एकरूप असणार. कारण एकरूप जीवा ज्या आहेत त्याचं कारण लिहायचं की एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात. आता समान अंतरावर असतात आणि आपल्याला दोघांचं पण केंद्रापासूनचं अंतर काढायला सांगितलं. म्हणजे आपल्याला PQ पण काढायला सांगितलंय, PR पण. कारण PQ जे आहे ते AB चं केंद्रापासूनचं अंतर आहे आणि PR जे आहे ते LM चं केंद्रापासूनचं अंतर आहे. दोघींची जी केंद्रापासूनची अंतर आहे ती आपल्याला काढायला सांगितले. पण दोघींची केंद्रापासूनची अंतर काढायची गरज नाही, कारण दोन्ही अंतर सारखी आहेत. मग एकच कोणतं तरी अंतर काढूया आपण. एक तर PQ काढू किंवा PR. दोन्ही अंतर सारखी आणि एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात. समान अंतरावर जर असतात तर आपल्याला वेगवेगळं अंतर कशाला काढायचं? एकच अंतर कुठलं तरी काढू. दुसरं पण तेवढंच असणार. PQ काढा फक्त
आणि दुसरं पी आर पण तेवढंच आहे, कारण त्या समान अंतरावर आहेत, कारण त्या एकरूप आहेत म्हणून त्या समान अंतरावर आहेत. असं सगळं आहे. तर मी आता शोधणार पी क्यू. मला पी क्यू शोधायचंय. ऍक्च्युली मला दोन्ही शोधायचे, पी क्यू पण आणि पी आर पण. कारण तुम्हाला विचारले की दोन्ही जीवांचं केंद्रापासूनचं अंतर काढा. पण दोन्ही जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात. म्हणजे जेवढा पी क्यू, एबीचं अंतर केंद्रापासूनचं पी क्यू आहे आणि एल एमचं केंद्रापासूनचं अंतर पी आर आहे. पण दोन्ही अंतर सारखी, दोघी पण सारख्या अंतरावर, कारण त्या एकरूप आहेत. मग पी क्यू पी आर वेगळं वेगळं काढण्यापेक्षा मी एकच पी क्यू काढते, मग पी आर पण तेवढाच असतो. मग पी क्यू काढण्यासाठी करायचं काय, तर एक त्रिकोण तुम्हाला तयार करावा लागेल. त्रिकोण पी क्यू बी मी तयार केला. मग त्रिकोण पी क्यू बी हा काटकोन त्रिकोण आहे. मग लिहायचं त्रिकोण पी क्यू बी या काटकोन त्रिकोणात PQB या काटकोन त्रिकोणात, काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण म्हणजे हा जो 90 अंशाचा कोन आहे क्यू, त्याच्या बरोबर समोरची जी बाजू आहे पीबी, ती या त्रिकोणाचा, काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे. कर्ण वर्ग आपला पायथागोरसच्या सूत्रानुसार पीबी वर्ग म्हणजे कर्ण वर्ग बरोबर PQ वर्ग अधिक QB वर्ग. म्हणजे आपल्याला हा जो त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण, त्या काटकोन त्रिकोणाला आपल्याला कन्सिडर करायचा आहे. PQB याच्यामध्ये त्याच्या तिन्ही बाजू आल्या पाहिजे त्या सूत्रामध्ये. त्याच्यातला पीबी जो आहे हा कर्ण आहे, हा पीबी जो मी हायलाइट केलाय तो कर्ण आहे. आणि PQ एक बाजू आहे आणि एक QB अशी बाजू आहे. QB वर्ग. आता याच्यामध्ये पीबी म्हणजे ती वर्तुळाची त्रिज्या आहे. पीबी जी काटकोन त्रिकोणाचं कर्ण आहे ना, ती वर्तुळाची त्रिज्या आणि ती मला दिलेली आहे. ती 10 आहे. 10चा वर्ग करते. PQ मला शोधायचा आहे. आणि QB म्हणजे काय आहे माहितीये का? QB म्हणजे हा AB जी जीवा आहे त्या AB जीवेचा अर्धा भाग आहे. ही पूर्ण AB जीव आहे ना, त्याचा QB हा अर्धा भाग आहे. पूर्ण AB जीवा 16 आहे. मग QB किती असेल, तर QB 8 असणार, कारण ती निम्मी असते. आपण बघितलं आधीच्या ह्याच्यात की केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. पीबी सॉरी PQ मला शोधायचं आहे ना, तर आपल्या त्या ह्याचं नाव काय AB आहे ना, AQ आणि QB हे दोन्ही पण 8 सेंटीमीटरचे असणार. याचं कारण लिहायचं, वर्तुळ केंद्रातून कोणते हे दोन भाग जीवेचे AQ आणि BQ हे दोन्ही एकरूप असणार, AQ आणि BQ, कारण हे पूर्ण 16 सेंटीमीटर आहे. तर याचा अर्थ हे दोन्ही सारखे असणार. का? कारण हा जो PQ आहे हा केंद्रातून लंब येतो आणि केंद्रातून टाकलेला लंब जीवेला दुभागतो, दोन समान भाग करतो जीवेचे, म्हणून. कारण वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. म्हणून दोन्ही पण 8-8 सेंटीमीटरचे होणार. म्हणजे इथे QB जी आहे ती 8 सेंटीमीटर आहे. मग 8चा वर्ग, 10चा वर्ग 100 येतो. PQ वर्ग अधिक 8चा वर्ग 64. मग इथे 100 आणि हा 64 वजा होणार इकडे आल्यावर, आणि इकडे PQ वर्ग. PQ वर्ग 100 मधून 64 केले 36 उरतात.
आणि PQ चा वर्ग 36 आहे. PQ चा वर्ग 36 आहे, याचा अर्थ PQ 36 वर्गमूळ येणार. 36 वर्गमूळ किती येतं? तर 36 वर्गमूळ 6 येतं. म्हणून PQ जो आहे तुमचा तो येणार 6 सेंटीमीटर. आणि PQ हे काय आहे? तर PQ हे जीवा AB चं केंद्रापासूनचं अंतर. हे बघा PQ. इथे P आहे. PQ जे आहे ते हा जो PQ हे केंद्रापासूनचं अंतर आहे. आता PQ जेवढा तेवढाच PR असणार आपण बोलतो, कारण AB आणि LM जीवा दोन्ही पण एकरूप जीव आहे आणि त्यांचं केंद्रापासूनचं अंतर पण सारखं असतं. म्हणून दोन्ही अंतर आपल्याला शोधायला सांगितले. एबीचं पण केंद्रापासूनचं अंतर आणि LM चं पण इथे एबीचं केंद्रापासूनचं अंतर 6 सेंटीमीटर आलं ना, मग LM चं केंद्रापासूनचं जे अंतर आहे PR ते सुद्धा 6 सेंटीमीटर. कारण दोन एकरूप जीवा, याचं कारण द्यायचं, दोन एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. दोन जीवा जर एकरूप आहेत तर त्या केंद्रापासून समान अंतरावर असतात. आपलं दोन्ही अंतर जी केंद्रापासूनची आहेत ती आपल्याला किती मिळाली? ही 6 सेंटीमीटर मिळालेली आहे. पुढचं गण दुसरं. एका वर्तुळात दोन समान लांबीच्या जीवा आहेत. केंद्रापासून त्या 5 सेमी अंतरावर असून वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी आहे, तर त्या जीवांची लांबी काढा. आता जीवांची लांबी काढायची आपल्याला. दोन समान लांबीच्या जीव आहेत, म्हणजे परत दोन एकरूप जीव आहेत आणि दोन्हीचं केंद्रापासूनचं अंतर 5 सेंटीमीटर आहे. तर त्या जीवांची लांबी काढू. आता दोन एकरूप जीव आहे म्हटलं, दोन्हीची लांबी वेगळी काढण्याची गरज नाही. एकाच जीवेची आपण लांबी काढू, मग दुसऱ्या जीवेची पण तेवढीच असणार. तशीच आकृती येणार. फक्त आता तुम्हाला मगाशी केंद्रापासूनचं अंतर काढायला सांगितलेलं, आता जीवेची लांबी काढावी. ही एक जीवा आहे. PQ आणि दुसरी जीवा समजा ही AB. AB आणि PQ दोन्ही पण एकरूप जीव आहेत असं दिलेलं आहे, पक्ष आहे हे. तर आपल्याला काय दिलंय माहितीये का? केंद्रापासूनचं अंतर दिलंय आणि त्रिज्या दिली, म्हणजे या दोन्ही जीवांचं केंद्रापासूनचं अंतर आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे हे समजा हा केंद्रबिंदू O आहे, OM आणि ON आपल्याला दोन्ही दिलेले आहेत. OM जे आहे ते PQ जीवेचं केंद्रापासूनचं अंतर आणि ON जे आहे ते अंतर. ON जे आहे ते AB जीवेचं केंद्रापासूनचं अंतर. OM हे PQ जीवेचं केंद्रापासूनचं अंतर आणि ON हे AB जीवेचं केंद्रापासूनचं अंतर.
आता हे दोन्ही सुद्धा एकरूप असतात. OM आणि ON दोन्ही सारखं असतात. कारण एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात. आणि OM आपल्याला दिलेला आहे आणि त्रिज्या आपल्याला 13 सेंटीमीटर दिलेली. त्रिज्या 13. तर आपल्याला जीवेची लांबी काढायला सांगितली. त्याच्यासाठी पुन्हा काय करायचं आहे आणि पायथागोरसचं सूत्र वापरायचं. त्रिकोण OMQ या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार किंवा सूत्रानुसार, पायथागोरसच्या सूत्रानुसार पायथागोरसच्या कुठलं आहे? कर्ण OQ आहे. OQ वर्ग, कर्ण म्हणजे ती त्रिज्या जी आहे ती कर्ण आहे. ही OQ जी 90 अंशाच्या कोनासमोरची बाजू. OQ वर्ग बरोबर OM वर्ग अधिक MQ वर्ग असा आपला तो त्रिकोण आहे. हा जो ब्लॅक कलर मध्ये आपल्याला दिसतो. पायथागोरसच्या सूत्रानुसार OQ वर्ग बरोबर OM वर्ग अधिक MQ वर्ग. OQ जो आहे ती त्रिज्या आहे वर्तुळाची, ती आपल्याला दिली 13. OM पण आपल्याला दिलेला आहे 5. MQ आपल्याला शोधायचं. MQ जो आहे तो जीवेचा अर्धा भाग आहे. जीवेची लांबी पूर्ण शोधायची, पण आपल्याला जीवेची लांबी पूर्ण नाही मिळत, अर्धा भाग आधी मिळतो. सूत्रामध्ये अर्धा भाग येतो. मग इथे 169 13चा वर्ग, इथे 25. 169 वजा 25 बरोबर MQ वर्ग. एकशे 44 बरोबर MQ वर्ग. आणि मग MQ पाहिजे तर 144 वर्ग. आणि 144 वर्गमूळ येणार 12. म्हणजे तुमचा जो MQ आहे तो 12 येणार. आता MQ 12 जर आहे तर पूर्ण जीवेची लांबी PQ आहे. MQ 12 आहे. हा MQ आणि हा MP किंवा PM हे सारखे आहेत. हा 12 असेल तर हा पण 12 असेल. आणि पूर्ण जी जीवा आहे ती मग 12 आणि 12 म्हणजे 24 सेंटीमीटरची असणार PQ पण. PQ जी आहे ती PQ कशी असणार? 2 गुणिले MQ म्हणजे 2 गुणिले 12 म्हणून PQ बरोबर 24 सेंटीमीटर. PQ ची लांबी 24 सेंटीमीटर. आता PQ जेवढी आहे दुसऱ्या जीवेची पण लांबी काढायला सांगितलं AB, आणि दोन्ही जीवा एकरूप दिलेल्याच आहेत की सारख्या लांबीच्या आहेत AB आणि PQ. या
24 आहे तर AB पण 24 आहेत, कारण त्या एकरूप जीव आहेत. त्यामुळे दोन्ही जीवांची लांबी जर आपल्याला विचारले तर दोन्ही जीवांची लांबी ही 24 सेंटीमीटरच असणार. AB बरोबर PQ बरोबर 24 सेंटीमीटर. तर आपण अशा प्रकारे आपलं गणित झालेलं आहे. आता याच्यामध्ये पुढे आपल्याला आणखी एक गणित आहे, त्याची फक्त आपल्याला सिद्धता बघू. केंद्र C असलेल्या वर्तुळाच्या रेख PM आणि रेख PN या एकरूप जीवा आहेत. तर किरण PC हा कोन NPM चा दुभाजक आहे हे सिद्ध करा. म्हणजे आता ही सिद्धता आहे, छोटीशीच आहे. केंद्र C असलेल्या वर्तुळाच्या रेख PM आणि रेख PN म्हणजे एकरूप आहेत. म्हणजे आकृती काढायची आधी. आकृती कशी येणार बरं? तर केंद्रबिंदू C आहे. केंद्रबिंदू C असलेल्या वर्तुळात PM, तर समजा ही PM आहे आणि दुसरी जीवा PN आहे, म्हणजे P पासूनच सुरू होते आणि अशी आहे PN, एकरूप आहे. दोन्ही जीवा एकरूप, PM आणि PN या एकरूप जीव आहेत. तर आपल्याला काय दिले आपण बघूया आधी. पक्षामध्ये लिहूया जे दिलेलं आहे आणि साध्यमध्ये जे सिद्ध करायचं आपल्याला ते लिहायचं. पक्षामध्ये काय दिलंय? वर्तुळ केंद्र C असलेला वर्तुळ, केंद्र C असलेला केंद्र C असलेल्या वर्तुळात जीवा PM एकरूप जीवा PN असेल तर आपल्याला साध्य काय करायचंय की आपल्याला सिद्ध काय करायचंय, तर किरण PC हा कोन NPM चा दुभाजक आहे हे सिद्ध कर. किरण आपल्याला साध्य करायचंय की किरण PC, आता इथे PC काढला नाहीये तर PC किरण काढायचा जो केंद्रातून जातो असा. C हा केंद्रबिंदू आहे. किरण PC हा कोन NPM चा दुभाजक आहे. किरण PC हा कोन NPM चा दुभाजक आहे, हे आपल्याला काय करायचंय, सिद्ध करायचं. आता किरण दुभाजक आहे म्हणजे नक्की काय, की PC जर NPM चा दुभाजक आहे हे सिद्ध करायचंय. याचा अर्थ मला काय सिद्ध करायचंय, हा दुभाजक आहे म्हणजे काय, तर हे जे दोन कोन आहेत ना छोटे छोटे ते एकरूप आहेत, कारण तो बरोबर दोन सारखे भाग करतो त्या कोनाचे NPM चे. तर ते जे दोन छोटे कोन आहेत ते कोणते आहेत माहितीये का, कोन NPC आणि कोन MPC. म्हणजे हा NPC हा एवढा आणि दुसरा आहे MPC, हे दोन कोन हे एकरूप आहेत, हे मला सिद्ध करायचं. थोडक्यात दुभाजक आहे हे सिद्ध करायचं, याचा अर्थ कोन NPC एकरूप कोन MPC मला सिद्ध करायचं आहे. मग ते कसं करणार सिद्ध, त्याच्यासाठी आपण दोन त्रिकोण घ्यायचे. दोन त्रिकोण कोणते घ्यायचे, आधी मी काय करणार, C वरून या केंद्रातून
या जीवेवर मी लंब टाकणार आणि सी वरून या दुसऱ्या जीवेवर पण मी एक लंब टाकणार. बरोबर. आता जीवेवर लंब टाकल्यामुळे झालं काय, आता या दोन्ही एकरूप जीव आहेत. आता याचं मी नाव देते सी तीन आहे ना, काय नाव देऊ, ए, याला ए आणि याला पी. सीए आणि सीबी एकरूप आहे, कारण आपल्याला माहित आहे की केंद्रापासून जर दोन जीवा एकरूप आहेत, पीएम आणि पीएन एकरूप आहेत, तर त्यांच्या केंद्रापासूनचं अंतर सारखं असतं. मी काय करणार माहित सिद्धतामध्ये काय लिहायचंय, सिद्धतामध्ये आपल्याला दोन त्रिकोण एकरूप सिद्ध करायचे. त्रिकोण सी पी ए व त्रिकोण सी पी बी मध्ये या दोन त्रिकोणात काय काय सारखं आहे ते बघ. तर सीपीए आणि सीपीबी मध्ये काय काय एकरूप आहे, तर रेख रेख सीए एकरूप रेख सीबी. का सीए आणि सीबी एकरूप का, कारण केंद्रापासून समान एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर असेल. म्हणून सीए आणि सीबी सारखं झालं. आणि दुसरं रेख सीपी, ती सामायिक बाजू आहे दोन्ही त्रिकोणांमध्ये, आणि सामायिक बाजू पण आहे आणि कर्ण पण आहे. म्हणजे हे बघा, हा कर्ण पण आहे, कारण 90 अंशाच्या बरोबर समोरची बाजू सीपी आहे आणि याच्या पण बीच्या पण 90 अंशाच्या बरोबर समोरची बाजू सीपी आहे. मग ती एकरूप आहे, जी कर्ण आहे, दोन्ही त्रिकोणांचा तो कर्ण आहे आणि ती सामायिक बाजू पण आहे दोन्ही त्रिकोणांच्या. मग ती सामायिक बाजू तीच कर्ण आहे आणि एक भुजेची जोडी पण एकरूप मिळाली, सीए आणि सीबी. मग कर्णभुजा कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण एकरूप होतात, म्हणून त्रिकोण सीपीए एकरूप त्रिकोण सीपीबी कर्ण भुजा कसोटी. कर्णभुजा कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण एकरूप होतात. एकदा की दोन त्रिकोण एकरूप झाले की त्याचे जे उरलेले घटक असतात ते सुद्धा एकरूप असतात. मग उरलेले घटक कोणते, तर संगत कोन आपण घेऊ शकतो. संगत कोन कोणते, तर हा जो कोन आहे, जो आपल्याला एकरूप दाखवायचे होते ते, हे छोटेवाले, म्हणजे कोन सीपीए किंवा एपी सी आणि बीपीसी हे एकरूप असणे. कोन एपीसी एकरूप कोन बीपीसी, एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. आणि एपीसी बीपीसीच नाव आपण एपीसीच नाव आपण एमपीसी लिहू शकतो, कारण आपल्याला एमपीसी आणि ते कुठे गेलं, मी लिहिलेलं इथे, कोन एमपीसी एकरूप कोन एनपीसी आपल्याला सिद्ध करायचं. एकच कोन आहे, कारण ए पी ए आणि एम हे एकाच रेषेतले आहेत.
त्यामुळे एपीसीचं नाव आपण एमपीसी पण लिहू शकतो, कारण ते एकरेषीय बिंदू आहे. एपीसी जो आहे तोच कोण एमपीसी आहे आणि बीपीसी जो आहे तोच कोण एनपीसी आहे. किंवा नुसतं आपण असं डायरेक्ट याच्यावरून पण सांगू शकतो की जो याच्यावरून पण डायरेक्ट सांगू शकतो आपण एकरूप त्रिकोणाचे संगत पण याच्यावरून पण सांगू शकतो की किरण पीसी हा कोण एमपीएम चा दुभाजक आहे. हे सिद्ध होत. किरण पीसी हा कोण एनपीएम चा दुभाजक आहे. हे सिद्ध होत. हेच आपल्याला सिद्ध करायचं. तर आपली ही गणित येणार परीक्षेला, तर ती सोडवायची. ठीक आहे. आणि सगळी गणित पुन्हा एकदा लिहायची आहेत आणि सोडवायचे. आपण काय शिकलो आज की जर दोन जीवा एकरूप असतील तर त्या जीवांचं केंद्रापासूनचं अंतर सारखं असतं आणि जर दोन जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतील तर त्या एकरूप पण असतात. वायसे वर्सा म्हणजे एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात आणि समान अंतरावरील दोन जीवा एकरूप असतात असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर तुम्हाला पुढे 6.3 मध्ये आपल्याला काय नाही, फक्त आपल्याला परिवर्तुळ आणि केंद्रवर्तुळ काढायचं आहे. हे आपल्याला रचना आहेत. पुढे आपल्याला रचना आहे. दोन प्रकारची आपल्याला वर्तुळ काढायची आहेत. एक आहे परिवर्तुळ, परिवर्तुळ काढणे आणि दुसरा आहे अंतर्वर्तुळ काढणे. तर वर्तुळ कसा लिहिलेला आहे बघूया आपण. अंतर्वर्तुळ. अंतर्वर्तुळ इन सर्कल काढणे. या दोन रचना आहेत. या दोन रचना आपण बघूया पुढच्या वेळेला. ठीक आहे. तर आपली वेळ संपलेली आहे. या दोन रचना आहेत. या दोन रचना आपण नंतर शिकायच्या. ठीक आहे.